बंद करा, बंद करा, खोटी आश्वासने बंद करा, अरे बंद करा, बंद करा, खोटी आश्वासने बंद करा, अरे लक्ष द्या, लक्ष द्या, गडकरी साहेब लक्ष द्या, अरे लक्ष द्या, लक्ष द्या, गडकरी साहेब लक्ष द्या, अरे बंद करा, बंद करा, खोटी आश्वासने बंद करा, अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। धंदा आमचा आहे, गणपती न्यायचे असतात तर आमचे टायर आहेत हे आहेत त्याच्यामध्ये स्टील निघालेत ते टायरमध्ये घुसल्यानंतर टायर फाटून जात आहेत। त्रास तर हात तुटतोय, कधी सोंड तुटतोय, ह्याचा त्रास होतोय आम्हाला पण ते जॉईन करताना नको होतंय घरी नेऊन। मी आता जवळजवळ 25-30 वर्षे गाडी चालवते। याच्या आधी आमच्याकडे 3 व्हीलर होत्या, त्यांच्या सस्पेन्शनचं काम करून आम्ही वैतागलो। शेवटी आम्ही 4 व्हीलर गाड्या घेतल्या। सरकारने आमच्याकडे डिमांड केलं की तुमच्या या गाड्या म्हणजे चालवण्यास अपात्र आहेत, तर आम्ही नवीन गाड्या घेतल्या। त्यांचेसुद्धा आता काम करून आम्ही कंटाळलो, म्हणजे या अक्षरशः सरकारलाच कंटाळलो आहे आम्ही। हे रोड असे आहेत की इथले कंत्राटदार म्हणजे एकदम ढासळलेल्या परिस्थितीतले आहेत, म्हणजे पैसे खाऊन खाऊन माजलेत आणि बिचारे गाडीवाले हे स्वतःचा मेंटेनन्स किंवा गाडीचा मेंटेनन्स करून थकलेले आहेत आणि पॅसेंजरसुद्धा वैतागले। रात्रीच्या वेळी प्रवास करायचा म्हणतात, आमची गाडी कुठल्या म्हणजे दिशेला जाईल हे सुद्धा आम्हाला सांगता येत नाही। कधी कधी आमची रिक्षावाल्यांची अशी अवस्था असते की दुसरा कुठलाच गाडीवाला ॲक्सिडेंट झाला तर थांबत नाही, परंतु हे पोलीस कर्मचारी जे आमचे सहकारी आहेत ते आमच्या गाडीला थांबवतात। त्याच्यात आमच्या गाडीमध्ये ॲम्ब्युलन्स टाईप म्हणजे पॅसेंजर किंवा ते पेशंट भरतात। आम्ही सरकारीपर्यंत म्हणजे हॉस्पिटलपर्यंत नेण्याची आमची सेवा देतो, परंतु ती सेवा देत असताना आमचीसुद्धा अवस्था बिकट होते, अशी रोजची अवस्था झालेली आहे। जय महाराष्ट्र। गेले 17 वर्ष हे जे प्रशासन म्हणजे जे जनतेला फसवत आहे, म्हणजे जनतेने निवडून देऊन सुद्धा जनतेचा बली घ्यावा असं त्यांना जे वाटत आहे, तर हे चुकीचं आहे। अशा प्रशासनाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि सरकारला विनंती करेन की इथून नॅपकिनवाले नेते, ताई, माई सगळे आमदार खासदार आहेत, त्यांचा हा महामार्ग आहे, इथून ते प्रवास करतात, तर कदाचित ते गाडीत झोपून जात असतील तर याच्या पुढे त्यांनी डोळे उघडून ठेवावे आणि या ज्या शिगा निघाल्यात, हा जो ब्रिज व्हायब्रेट होते कारण त्यांना गाडीनी फिरायची सवय आहे व्हीआयपीनी, कधीतरी त्यांनी उघडून खालून रस्त्यावरून सुद्धा चालावे आणि रस्त्याची जी दुर्दशा झाली आहे ना ती त्यांनी डोळ्यांनी बघावी। नाहीतर ही महिला आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही महिला आघाडी हा तर अभि काय म्हणतात त्याला ये तो ट्रेलर आहे, खेळ अभी बाकी आहे, असं करायला लावू नका। जय महाराष्ट्र। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही पूर्ण महामार्ग रस्ता मुंबई गोवा हायवे याच्या अंतर्गत आमच्या येणाऱ्या खारपाडा ते आमटेम इथपर्यंत रस्त्याची पोलखोल पाहणी केलेली आहे। याच्यावर आपण बघता आहात हा संपूर्ण रस्ता संपूर्ण वाहतूकचा रस्ता आहे। इथे कोकणवासीय पूर्ण गोव्यापर्यंत जाणारे रस्ते पूर्ण पब्लिक असतं, गाड्या असतात येणाऱ्या जाणाऱ्या। हा आमचा भाग हा गणेश उत्सवाचा गणेश मूर्ती बनवणाऱ्यांचा भाग आहे। तिथे गणपतीच्या आधी इतकी वाहतूक असते, परंतु गेले अनेक वर्ष 17 वर्ष होऊन गेले आम्हाला या रस्त्याबद्दल निरुत्साही राहायला लागले। अनेक जीव गेले, अनेक बळी गेले, अनेकांचे हातपाय मोडले गेले, परंतु कोणी आलं, कुठला मंत्री झाला, कुठल्या पक्षाचा हो, कुठलाही याचा हो, आम्हाला नुसतं त्यांनी टोलवण्याचं काम केलेलं आहे। आजपर्यंत काहीही काम केलेलं नाही, नुसती डागडुगीच्या नावाखाली सिमेंटचं लोतीकरण करतात आणि तिथे पुढे चालतात। परत त्यांना वावा देण्यासाठी, त्यांचे शाबासकी देण्यासाठी रस्ता काम केलं, पूर्ण केले, खड्डे बुजवले याच्यासाठी मोठे मोठे बॅनर लावतात आणि लोकांची भूलताबा करून फसवणूक करतात। आज आमच्या इथे बळी गेलेत, आमची तरुण मुलं बाईकवर कामावरून येता जातात, संध्याकाळी इथून येता जाता त्यांना दिसत नाही, रात्रीचा ह्याच्यात खड्डा दिसत नाही, अनेकांची गाड्यांची नुकसान झाले, अनेकांचे स्वतःच्या अंगाचे हातापायाचे नुकसान झाले, बळी गेलेत। तरी सुद्धा या रस्त्याला, या सरकारला, या मंत्र्यांना कधी जाग येणार आणि हा रस्ता कधी होणार? आज आमचं वय सरत आलं, वय सरता सरता येणाऱ्या भविष्याच्या पिढीसाठी सध्या तरी यांनी जागं व्हावं आणि रस्ता करावा। जय महाराष्ट्र। सरकारला विनंती नाही तर मी जाब विचारेन की गेल्या 17 वर्ष जी पब्लिक फसवणूक करते जनतेची, जी जनता तुम्हाला निवडून देते, त्या जनतेचं बली जर तुम्हाला घ्यायला आवडत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या
या रणरागिणी वाघिणी आहेत हे सहन करू शकत नाहीत। आणि जी जनता व्हीआयपी गाडीतून फिरते, मला वाटते नॅपकिनवाले आमदार असतील, खासदार असतील, ताई असतील, माई असतील, सगळे या महामार्गावरून जातात, तर कधीतरी त्यांनी उतरून रस्त्यावर उभं राहावं आणि या रस्त्याची काय अवस्था आहे ती बघावी। जर खड्ड्यात पाणी साठलं असेल तर रात्रीच्या वेळेस ते दिसत नाही, मग अनेकांचा युवकांचा बाईकवरून ऍक्सिडेंट वगैरे हे प्रकार वाढलेले आहेत। जर हे थांबणार नसेल तर शिवसेना स्टाईलने महिला आघाडी येतो अभी ट्रेलर आहे, खेळ अभी बाकी आहे या पद्धतीत रस्त्यावर उतरतील आणि या सरकारचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध जाहीर करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद। महामार्गावरती सध्या उद्धव ठाकरे सेनेचं आंदोलन सुरू आहे आणि त्याचमुळे त्या मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। गेली 17 वर्ष हा महामार्ग का झाला नाही असा सवाल जो आहे तो या उद्धव ठाकरे सेनेकडून उपस्थित केला जातोय आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी या आंदोलनामुळे या ठिकाणी लांबच लांब वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। उद्धव ठाकरे सेनेची मागणी आहे की लवकरात लवकर हा जो महामार्ग आहे हा पूर्ण करावा, अन्यथा यापेक्षा उग्र जे आंदोलन आहे ते करण्यात येईल। याकूब से सराज वैशंपाटी टीव्ही मराठी रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।